नमस्कार. मी आहे सध्या शिवाजी पार्क मुंबई. शिवाजी पार्कचं मैदान आहे. इकडे सगळे क्रिकेट हे खेळायला येतात. इकडं समर्थ व्यायामशाळा आणि जिम आहे. श्री समर्थ व्यायाम मंदिर म्हणून आहे तिकडं. बघा मैदान कसं आहे बघा. बघा इकडं राजसाहेबांचं घर आहे. शिवतीर्थ आहे. मोठी बिल्डिंग आहे साहेबांची. त्या समोर आहे मी शिवाजी पार्क मुंबई. आणि त्या साईडला थोडंसं पुढं डाव्या हाताला त्या साईडला आहे बघा. त्या साईडला तिकडं मेन रोड आहे तिथं समोर. तो सावरकर रोड. आणि तिथं पुढं चैत्यभूमी आहे. ते बघा बिल्डिंग आहेत. आणि या साईडला सेना भवन. तिथून बाहेर पडला का सेना भवन आहे. उजव्या हाताला इकडं मार्केट आहे. दादरचं मेन मार्केट आहे. आणि शिवाजी पार्ककडे आम्ही कधी अधूनमधून कधी येतो असं शांतता वाटण्यासाठी बसायला. खूप छान असं वातावरण असतं इकडं. आता पावसामुळे हे बघा चिखल झाला आहे सगळा. चिखल झाल्यापाहिजे. चिमणी आंघोळ करते तिथं. बघा कशी करते. साळुंकी पक्षी आहे तो. जोड आहे. गवतामध्ये काहीतरी दाणं टिपतंय. मस्त आंघोळ करते बघा ते. बघा झाली तिची आंघोळ झाली. आता त्याचा नंबर आहे की नाही काय माहीत नाही. आता दिसलं आपल्याला अचानक. तेव्हा ती उडून गेली. माझ्याकडे बघितलं काय जर तिला भीती जाणवली ती बिचारी उडून निघून गेली. तर जोडीदार काय करतोय बघूया आता. त्याचा नंबर आहे का नाही आंघोळीचा. त्याचाही मूड आहे आता आंघोळ करायचा आहे. माहीत नाही तो आता आंघोळ करणार आहे की नाही. आता पाण्याजवळ तर आला आहे खरं. पाणी पितोय. ते तुम्हाला दिसत असेल बघा कॅमेऱ्यामध्ये. आता माझा मोबाईल एकदम साधा असल्यामुळे एवढं क्लिअरिटी नाही आहे फुलला. तुम्हाला समजेल आता हे. तर पहिलं होतं जोडीदार त्याने मस्त आंघोळ केली. बघा त्याचा मूड नाही आंघोळ करायचा आज. मूड नाही आहे. त्याला भूक लागलेली आहे. तो हरळीच्या आतमध्ये जे हरळीचे बी पडलेले असतात तर टिपतोय तो. चला ठीक आहे. बघा मुलं तिकडे खेळतात. क्रिकेट एकदम मस्त चालू आहे आपल्याकडे. तेंडुलकरची काही कमी नाही मुंबईमध्ये. बघा मस्त एकदम मुलं खेळतात. पावसानं पण जोर धरलेला आहे सगळीकडेच राज्यामध्ये. पावसामुळे एकदम वातावरण हे आहे. आणि इकडून हे बघा असं बाहेर बॉल जाऊ नये म्हणून हे जाळ्या लावलेलं आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी खास. आता हे मोबाईलमध्ये दिसत नाही. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. सगळे असं पूर्ण राऊंडला अशी जाळी आहे. हे बघा हे जाळी आहे. जाळी. बॉल नाही बाहेर जात. आता हे बघा हे पण माझ्यासारखेच व्हिडिओ करतात. चला ठीक आहे. आता आपण बाहेर जाऊन थोडंसं बघूया इकडं तिकडं. मी कुठून आतमध्ये आलो होतो इथून. राजसाहेबांचा बंगला आहे हो. इकडं हे बघा आहे ना वरती झेंडा दिसतो ना. आणि इकडं वीर सावरकर आहे. हिंदूचे हॉस्पिटल आहे पुढे. तिथं समोर आपली दादर चौपाटी. तिथून समुद्रकिनाऱ्याचं आपल्याला बघता येतं. चला आपण थोडं तिकडं जाऊन येऊया समुद्रकिनाऱ्याकडे. तुम्हाला दाखवतो कसा इकडचा व्ह्यू. हे बघा श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर. शब्दादी महोत्सव हे आहेत संस्थापक. व्यायामशाळांनी सुरू केली होती 2026 गणेश चतुर्थी. पूर्ण 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
19 ऑगस्ट 2025ला पूर्ण 100 वर्ष पूर्ण झालेले त्या व्यायामशाळेची ही खूप मोठी व्यायामशाळा पण आहे इकडं. आणि बघा व्यायामशाळेच्या बाजूला इकडे सिग्नल आहे. आता सिग्नल चालू आहे. तो रेड कलरचा तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल, तो जोपर्यंत हिरव्या कलरमध्ये ग्रीन होत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आता हे बघा ह्याला लागला आहे सिग्नल, तर आपण आता अर्धा रोड पास करू शकतो आपण. चला अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊया. आता कोणता सिग्नल चालू आहे? हा ह्या साईडचं चालू आहे. आपण जाऊया, अर्धा सिग्नल पास करूया. तिकडे लाल बत्ती आता ग्रीन आली ना, आपण जाऊ शकतो. आता चालत जाणाऱ्यांचा सिग्नल चालू झाला. हे बघा, हे असं जर हिरवं लाईट झाली तरच रोड क्रॉस करायचा, नाहीतर आपल्या जीवाशी आपला अपघात होऊ शकतो. इथं समोर वीरबाजी उद्यान आहे. चला आपण बघून घेऊयात. हे शक्यतो आता बंदच नाही इथं काही नाही. छान आहे. मेरा का बेचा था शेंग. हे बघा, आता इकडून चौपाटीचं दर्शन होणार आपल्याला. हे बघा कसं एकदम मस्त आहे. ते इकडं महाराष्ट्र शासनाचा बोर्ड पण आहे त्याच्यावरती. काही लोक बसलेले आहेत. शूटिंग चालू आहे इकडे बघा पुढे. हरिण दिसलं का? हरिण डोक जोडे बघा. एक खांबाचे शिल्पकला. सगळेच गणपती बाप्पा दिसतात आहे मला. त्या फोनमध्ये दिसतं का नाही माहीत नाही. चला समुद्र किनारा बघू. इकडून दिसतोय समुद्रांच्या लाटाचा तरी मला आवाज येतो इथं. चला हो ओटी चालू आहे, भरती नाही आहे सध्या. दिसतं समुद्र तुम्हाला? अरे काय झालं, झूम झालं. हे बघा लाटांमुळं कसे सगळा समुद्र कचरा बाहेर फेकतोय. आणि त्या साईडला बघा चैत्यभूमी आहे ना दादरची. एक मिनटं दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम जवळ आहे चैत्यभूमी दादरची. हे चैत्यभूमी दादरचा सीन आहे आणि त्याच्या पलीकडेच आहे चैत्यभूमी. चला आपण चैत्यभूमीकडे पण जाऊया. पर्यटक असे फिरायला उतरलेत खाली समुद्रामध्ये. तेव्हा किती कचरा वाहून आणला आहे समुद्राने. इकडे घोडे पण बांधतात, घोड्याला खायचं. चला मुंबईत फिरायला आलेले लोक आहेत. तिकडे चैत्यभूमी आहे. आता चैत्यभूमी एकदम जवळ आहे आपल्या, पण आपल्याला चैत्यभूमीला जायला एक बराच अंतर चालावं लागणार परत. हा समुद्र किनारा, तिकडे चैत्यभूमी आहे आणि हे असं मनोरम गार्डन आहे. इथून खाली येतं उतरायला, पण सध्या तर मी ड्युटीवर असल्यामुळे नाही खाली उतरत. चला मग बघूया अजून पुढचा पार्ट. तर आता आहे ना मित्रांनो, आपल्याला फोन आलेला आहे, मालकाचा शेडचा फोन आलेला आहे. त्यांना आता बांद्राला घेऊन जायचं आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ इथे थांबवत आहे. दुसरा पार्ट आपण नंतर शूट करणार आहे. मामामधलं आणि माझ्यामधलं बोलणं काहीतरी थोडंसं वेगळंच होतं, त्यामुळं मी तुम्हाला ते नाही सांगू शकत. चला मुंबई चौपाटी. मुंबई चौपाटीला शेंग हे जास्त चालते. शेंग झालं, फुटाणे मस्त चालतात.
चला आपण परत गाडीकडे आलेलो आहे. सध्या कामावर आहे, आपल्याला चैत्यभूमीकडे नाही जाता आलं. चला ठीक आहे. आता मी सध्या चायच्या शोधात होतो. तेव्हा कसं थंड झोपला हा. बघतोय. झोप झोप झोप. बाहेरून जाऊन येईपर्यंत यांना आपण रखवाली करायला सांगितलं होतं. ह्यांनी आता चोख रखवाली केलेली आहे आपल्या गाडीची. तर त्यांनी काहीतरी खायला आणलेलं आहे. त्यांना आपण कसलाही न त्रास देता तर आपण गाडी डिक्की बंद करूया. बघा हे गाडीचा आतला सीन. आता शेटला घेऊन जायचं आहे. चला आता आपण निघालेलो आहे शिवाजी पार्कवरून. आता बांद्रासाठी जाणार आहे. बघूया तिकडे काही आपल्याला व्हिडिओमध्ये काही सीन घेता आला तर घेऊया. चला सर्वांना जय हिंद. आम्ही इकडं मुंबईच्या लास्ट पुण्यावरती आलेलो आहे. इकडे इंडियन आर्मी नेव्हीचे मोठे ऑफिसर राहतात. तिकडचा सीन आहे. तो हा जो दिसतो असं दगडाचा सेतू बनवल्यासारखं, तिथं येऊन सैनिकांच्या जहाजा लागतात. ते पलीकडे एक टावर आहे, त्याला काहीतरी म्हणतात, त्या साईडला आहे. हे बघा हुक जे आहे ते जेव्हाच मोठे मोठे कार्गो जहाजा उभे करण्यासाठी हे हुक टाकल्याच्या नंतर ते खाली जमिनीत अडकतं आणि मोठमोठ्याला बोटी उभे राहतात. आणि हे रिअल चेन आहे. ही जी चेन आहे ना रिअल आहे. एकदम खूप मोठी आहे. दिसायला व्हिडिओमध्ये एकदम लहान दिसते पण खूप मोठे आहे. हे बघा तिकडं तुम्हाला आता डाव्या बाजूला तिकडं लहानसं आहे ना असं टावर दिसतं बघा. ते बघा तिकडे एवढे लांब आहे ना ते. तर माझ्या मोबाईलची एवढी क्वालिटी नाही, एवढी झूम नाही होत त्याच्यामध्ये. हे बघा तसं तरी पण मी प्रयत्न करून दाखवतो झूम करायचं तुम्हाला. हे बघा अजून थोडंसं करतो. अजून थोडंसं होतं का बघतो. हां हे बघा तिकडं त्याच्या बाहेर विदेशावरून जे बोटी येतात मुंबई किनाऱ्याजवळ थांबतात, त्याच्यावर तिथे निगराणी करायला आमची ड्रायव्हर रूम आहे. ड्रायव्हर लोकांचा खूप उंच आणि खोल पाण्यामध्ये टी व्ही आहे. तिकडे पाणी आहे. तिकडे ऑफिसर ड्युटीला असतात. हे बघा असे पंखे बिंखे मस्त. हे बघा आमची ही ड्रायव्हर रूम आहे. ड्रायव्हर रूम बऱ्याच पण सोय पण इकडे थांबलं नव्हतं. आमच्या ड्रायव्हर साहेब पंखा चालू केला तर नवीन 2 पंखे पण लावले. मधला झाड जे आहे ते आत्ताच आणून ठेवलं. आमच्या ड्रायव्हर लोक झोपायला सगळी सोय आहे बघा इकडं. एकदम छान असं मोबाईल लावायला. ड्रायव्हर रूम आहे. एसी तर नाही पण टी व्ही हे आहे, पंखा टी व्ही. पाणी नव्हतं तर आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. आता बाटली बिटली कापड चालू आहे बघा. शोचं झाड पण आणून ठेवलं आहे. चालेल मामाची व्यवस्था. व्यवस्था झाला रूमची.